प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना, शेतकऱ्यांना, दिव्यांगांना, गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार, औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत. हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत. आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्री रामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे, ही कळकळीची विनंती. व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, सुरुवातीला जो 30-40 सेकंदांचा व्हिडिओ तुम्ही बघितला त्यामध्ये जी विनंती करण्यात आलेली आहे त्याला साथ द्या हे आवाहन करतोय आणि आजच्या मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला सुरुवात करते. महानगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान प्रचाराच्या निमित्ताने ठाकरे बंधूंनी एक टूम लावली होती की त्या दोन व्यापाऱ्यांना मुंबई गिळंकृत करायची आहे, अदानी आणि अंबानी यांच्या घशात घालायची आहे, हे लोक मुंबई विकून खाणार आहेत. राहुल गांधी तर सातत्याने बोलतात की नरेंद्र मोदी देश विकायला सुटून निघाले, देश विकायला निघाले. आता आम्ही तुम्हाला काही फॅक्ट्स सांगणार आहोत, त्या आवर्जून ऐका. खास करून मुंबईच्या संदर्भातले आहे त्या नक्की ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे किती भंपक लोक आहेत. आपल्याकडे मुंबईमध्ये एक काळ असा होता की मिल खूप मोठ्या प्रमाणावर चालायचं, म्हणजे गिरण्या, आणि त्यामध्ये बहुसंख्य कामगार जे होते ते मराठी होते बरं का. हा काळ काँग्रेसचा, ठीक आहे. मोरारजी मिल, सेंच्युरी मिल, मफतलाल मिल्स, युनायटेड मिल, खटाव मिल, पोद्दार मिल, प्रकाश कॉटन मिल, रघुवंशी मिल, स्वदेशी मिल, कमला मिल, कोहिनूर मिल, युनायटेड इंडिया मिल, 90च्या दशकात बंद झालेले हे उद्योगधंदे. देशात सत्तेत काँग्रेस होती आणि राज्यात सुद्धा काँग्रेसच होती. भायखळा, चिंचपोकळी, करीरोड, परेल, दादर या भागातील अशा एकूण 62 मिल बंद पाडण्यात आल्या. ह्या आपोआप बंद नाही पडलेले हे धंदे, ह्या मिल आपोआप बंद पडलेल्या नाहीत, या पाडण्यात आल्या आहेत. आणि पाडल्यानंतर हे उद्योग कुठे हलवले, कुठे गेले? हे काँग्रेसच्या काळात हे सगळं अर्धे गुजरातला निघून गेले, बाकीचे बसले बोलले. कोहिनूरचं प्रकरण तर सगळ्यांना माहितीच आहे, ज्यामध्ये राज ठाकरेंचा उल्लेख होतो अनेकदा. आता हे लोक यावरच थांबले का? तर नाही. सायन ते मुलुंड इथले जे उद्योगधंदे आहेत त्यावर यांची नजर आली. आता 2001 ते 2010 या दशकातील बंद पडलेले उद्योगधंदे, उद्धव ठाकरे फार म्हणतात ना, हे मुंबई गिळंकृत करायला निघालेले वगैरे वगैरे वगैरे, आणि मग शरद पवारांच्या मांडीवर बसून राहुल गांधींचं कौतुक करतात. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे म्हणतात की याला, त्या राष्ट्रीय पप्पूला, त्या मूर्खाला, राहुल गांधीला पंतप्रधान बनवा म्हणून, तो बनला पाहिजे, देशाचं भलं होईल म्हणून. काय भलं केलंय काँग्रेसनं देशाचं बघून घ्या. तुमच्या मुंबईचेच हाल सांगतोय तुम्हाला. 2001 ते 2010 या दशकातील बंद पडलेले उद्योगधंदे: प्रीमियर पद्मिनी कुर्ला, मुकुंद कंपनी कुर्ला, हिंदुस्तान लीवर घाटकोपर, एनएसिन कंपनी घाटकोपर, गोदरेज 80% बंद घाटकोपर, सिप्ला फार्मास्युटिकल्स विक्रोळी, आर पेंट विक्रोळी, एशियन पेंट विक्रोळी, जॉली बोर्ड कांजूरमार्ग, सीएट टायर्स कांजूरमार्ग, रोहन पॉलिमियर कांजूरमार्ग, बॉम्बे ऑक्सिजन भांडू, रिचर्डसन क्रूडास भांडू, रॅनी वुल्फ भांडू,
जॉन्सन जॉन्सन मुलुंड. चला आता थोडं नवी मुंबईकडे बघूया. मोसिल पेट्रोकेमिकल घनसोली, भारत बिजली ऐरोली, सिमेंट्स घनसोली, हर्डिलिया केमिकल जुईनगर, सीपीसी कंपनी ऐरोली, प्रॉक्टर अँड गॅम्बल कंपनी दिघा. 1990 ते 2000 या काळामध्ये ठाणे, घोडबंदर, बाळकुंग, कोलशेत, पोखरण रोड मधील बंद करण्यात आलेल्या कंपन्या कोणकोणत्या? बघा, मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. वोल्टास, कलर केम, स्टार इंडिया, सँडोस, बायर इंडिया, किरण मिल, टॅसन मिल, पेपर प्रोडक्ट्स, वायमन गार्डन, गॅस्को इंडिया, कॅडबरी गोल्डन डाईज. देशात सत्ता कोणाची होती? काँग्रेसची. ज्या काँग्रेसचे उंबरठे उद्धव ठाकरे झिजवतायत आणि भाजपला शिव्या देत आहेत. या सर्व कंपन्या बंद पाडून इतर राज्यात हलवण्यात आल्या आणि असंख्य कामगार बेरोजगार झाले. विचार करा, औद्योगिक नगरी म्हणून आपल्या मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईची खरी ओळख होती. औद्योगिक नगरी, इंडस्ट्रियल एरिया बंद यास. इतक्या सगळ्या कंपन्या बंद पडल्या, किती जण बेरोजगार झाले तुम्ही विचार करा. आणि हे म्हणतात की मोदीजी यांनी हे देश विकायला निघालेत म्हणून मुंबई अदानीच्या आणि अंबानीच्या घशात घालतायत. काँग्रेसनं काय केलं होतं? अहो, किमान ते डेव्हलपमेंट तरी करताय, इन्व्हेस्टमेंट तरी आणतायत. काँग्रेसनं तर सगळं हकलून लावलं ना. इथून मोठमोठ्या कंपन्या बंद पडल्या, किती लोक बेरोजगार झालेत, किती जण. मुंबईतला मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला का गेला? त्याचं हे मुख्य कारण आहे. ही काँग्रेसची पाप आहे. चल, यांना काँग्रेसचं कौतुक आहे. घटना गंभीर आहे मित्रांनो, ही प्रकरण गंभीर आहे. याचा विचार होणं गरजेचं आहे. तुम्ही विचार करा, जर हे परत सत्तेत आले असते, देशात म्हणा किंवा राज्यात म्हणा, काय हाल करून ठेवले असते यांनी आपले. 26/11 झाला आपल्याकडे आणि काँग्रेसच्या दिग्विजय सिंगने निर्लज्जपणे इमिजिएटली पुस्तक छापलं, भगवा आतंकवाद. यांना सिद्धच ते करायचं होतं. तुकाराम ओंबळे हा समस्त हिंदू जन जे आहेत ना, त्यांच्यावर तुमचे कोटी कोटी उपकार आहे. जर तुम्ही त्या कसाबला जिवंत पकडला नसता स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन, तर यांनी सिद्धच केलं होतं की हा भगवा आतंकवाद आहे म्हणून. तुकाराम ओंबळेंमुळे तो पकडला गेला आणि मग कळलं की साला हा पाकिस्तानी आहे. नाहीतर ते तर हातामध्ये भगवा दोरा बांधूनच आलेले होते. त्यांना सिद्धच ते करायचं होतं की हिंदूंनीच केलेलं आहे म्हणून. हिंदू असला नाहीये, हिंदू असला नाहीये. हिंदू कसला आहे? हिंदू गोपाळ पाठासारखा आहे. जेव्हा पश्चिम बंगालमध्ये डायरेक्ट ऍक्शन डेच्या वेळेस त्या सोहरावर्दीने पोलिसांना घरी बसवलं होतं आणि हातात शस्त्र देऊन सगळे शांतिदूत रस्त्यावर पाठवून हिंदूंच्या बायका पळवल्या होत्या, मारल्या होत्या. लहान लहान लेकरांना बकरे लटकवतात, कोंबडे लटकवतात, तसं लटकवलेलं होतं गळे चिवून. गोपाल पाठा उठले होते. गोपाल पाठाने 18 तासात ती सगळी घाण साफ केली होती तिथली. तो हिंदू आहे. 26/11 सारखा हल्ला हिंदू करूच शकत नाही. किंवा ट्विन टॉवर जे होते अमेरिकेचे, ते जे पाडण्यात आले ओसामाच्या ऑर्डरवरून, हे असले धंदे हिंदू करू शकत नाही. मात्र जर काँग्रेसची सत्ता असती, राज्यात म्हणा किंवा देशात म्हणा, यांनी सिद्धच केलं असतं. अलीकडचंच उदाहरण घ्या, पालघरच्या साधूंचं काय झालं. आणि हे तोंड वर करून प्रश्न करतात, तुम्ही काय केलं, तुम्ही काय. अरे तुम्ही तरी काय केलं, तुम्ही तरी काय केलं. उत्तर तर द्यावीच लागणार आहेत या प्रश्नांची. आता सुटका नाहीये. आता राज्यातही सत्ता नाहीये, देशातही नाहीये. महानगरपालिका पण गेल्या हातातून, नगरपालिका पण गेल्या.
आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपण जाणार आहेत. आतापर्यंत वसुली चालू होती, आता हप्ते तुम्हाला द्यायचे आहेत. एक गोष्ट सतत लक्षात ठेवायची, नियती जी आहे ना ती सगळं बघत असते. ते गाणंच नाही, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. वयाच्या ह्या टप्प्यावर शरद पवारांना 25 नगरसेवक निवडून आणता आलेले नाही आहेत. का? काय तोलपुडीचं राजकारण, वजाबाकीचं राजकारण, दुसरं काय? उद्धव ठाकरेंचे तरी काय हाल झालेले, नुसती बोंब मारली ना अदानी आणि अंबानींच्या नावानं. लोक इतके मूर्ख नाही राहिलेले आजकाल. सोशल मीडियामुळे लोकांना खूप सारी माहिती ऑटोमॅटिकली मिळते. या अशा गोष्टी ज्या आहेत ना, या मेनस्ट्रीम मीडियामध्ये यायला पाहिजेत. खरं तर वर्तमानपत्रांमधून हे छापलं गेलं पाहिजे रोज, पण येत नाही. पण चला हरकत नाही, आमच्यासारखे अनेक जण आहेत जे या गोष्टी प्रकर्षाने समोर आणतात आणि आपल्यासारखे अनेक सावध सतर्क प्रेक्षक आहेत जे असे व्हिडिओज बघतात, त्यावर विचार करतात, त्यावर कमेंट्स करतात. आणि हीच परिवर्तनाची सुरुवात समजायची असते. यामुळेच परिवर्तन होणारे मित्रांनो, पण त्यासाठी सावध राहणं, सतर्क राहणं गरजेचं असतं. एवढंच सांगायचं होतं, म्हणून आजचा हा व्हिडिओ प्रपंच करण्यात आलाय. कसा वाटला कमेंटमधून नक्की कळवा. या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही आपल्या परिवाराची 30-40 सेकंदांची जी छोटीशी क्लिप बघितली, त्यामुळे आपण आवाहन केलंय आणि त्यात आपण काही फोटोज आणि व्हिडिओ सुद्धा दाखवलेले आहे. कसं आपण त्या गरजू कुटुंबांना किराणा सामानाचं किट वाटलेलं आहे. त्यानंतर शेतकऱ्याचं पडलेलं घर बांधून दिलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आपण साथ दिली आहे. 19 विद्यार्थी आपण दत्तक घेतलेले आहेत आणि सोबतच कॅन्सरग्रस्त रुग्ण, त्यांचे औषधोपचार आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत ज्यांच्याकडे खायला पैसे नाहीये, त्यांच्या भोजनाची सोय आपण करत असतो. ते फोटो आणि व्हिडिओज मुद्दाम तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत मित्रांनो, की तुम्हाला या गोष्टीची कल्पना असावी की आपला स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार हा नेटानं काम करतोय, पुढेही करत राहणारच आहे. मात्र त्यासाठी तुमच्या योगदानाची, सहकार्याची अपेक्षा आहे. त्यामुळे कळकळीचं आवाहन आहे मित्रांनो, या सत्कर्मामध्ये ईश्वराने जर आपल्याला देण्यासाठी काहीतरी दिलेलं आहे तर नक्कीच द्या. तुम्हाला तुमच्या मर्जीनुसार, इच्छेनुसार जे योगदान द्यावं वाटतं ते दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर अवश्य द्या. त्याचा स्क्रीनशॉट काढा, आम्हाला व्हॉट्सअपवर द्या, म्हणजे त्याची रीतसर पावती बनवून आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तेव्हा प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा, हेच कळकळीचं आवाहन. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालिग्राम. सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालिग्राम.